आज मराठीमधून प्रवचन ऐकायला मिळेल. बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना आपण शरणगमन करत असतो. उत्तरोत्तर रोज आपल्या जीवनामध्ये बुद्धांचे गुण, धम्माचे गुण, संघाचे गुण या गुणाविषयी आपण स्मरण करत असतो आणि आपल्या काया, वाचा आणि मनामध्ये असे गुण उत्पन्न व्हावेत, आपल्या मन संततीमध्ये या गुणाचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असतो. तर या मार्गाचा मूळ उद्देशच सर्वज्ञता प्राप्ती, बुद्धत्व प्राप्ती, संबोधी प्राप्ती अशा अनेक शब्दातून त्याचा निर्देश करता येईल. जेव्हा व्यक्ती या मार्गावर येतो किंवा या मार्गानुसार त्याला जायचं असतं, तेव्हा त्याचं गंतव्यस्थान काय आहे, त्याचं ध्येय काय आहे हे त्याला माहीत असलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला या मार्गातून जात असताना त्याचं गंतव्यस्थान जे आहे, जे बुद्धत्व, निर्वाण अशा अवस्थेपर्यंत आपल्याला पोचायचं असतं. आणि म्हणून आपण जे मनुष्य आहोत, जे पृथक्जन आहोत, जे विकाराने भरलेले जे आपण आहोत, त्याला विकाराचं आवरण जे आपल्या मनावर आहे त्याला क्लेशावरण म्हणतात. आणि दुसरे एक आवरण आहे त्याला ज्ञेयावरण म्हणतात. अशा दोन आवरणांनी आपण अविद्याग्रस्त असतो. आणि ही अविद्या आपल्या जीवनामध्ये अंधकार निर्माण करते. ही अविद्या आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करते. ही अविद्या आपल्या जीवनामध्ये संभ्रम निर्माण करते. भ्रमित होतो आपण. आपल्याला स्वतःविषयी आणि बाह्य जगाविषयी जी काही त्याचं वास्तविकता आहे ती वास्तविकता आपल्याला कळत नसते. आपण आपलं रोजचं जीवन त्या क्लेशावरणाने युक्त जगत असतो, त्या न्यायावरणाने युक्त आपण ते जीवन जगत असतो. आणि त्यामुळे भ्रमित जगामध्ये आपण वावरत असतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी जेव्हा तीन रत्नांना शरणगमन करतो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, तेव्हा हे तीन रत्न आपल्या जीवनातील परमोच्च आदर्श असतात. आपल्या जीवनातील एक उच्चस्तरीय गुण या तीन रत्नामध्ये असतात. आणि म्हणून आपण सर्वजण हे मनुष्यरूपी मिळालेल्या रत्नाचं रूपांतर आपण बुद्ध अवस्थेमध्ये करायचं असतं. म्हणजे आपण सर्व, जसं सिद्धार्थ गौतम जेव्हा ते ग्रस्त होते, जेव्हा ते राजकुमार होते, जेव्हा ते राजपुत्र होते आणि जवळपास त्यांनी आपल्या ग्रस्ती जीवनामध्ये, आपल्या सामाजिक त्या कपिलवस्तूच्या समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये त्यांनी जवळपास 29 वर्ष त्या ठिकाणी घालवलेले आहेत. त्यावेळेला ते बुद्ध अवस्थेत नव्हते. त्यावेळेला ते बोधिसत्व होते. आणि असे ते बोधिसत्व नंतरनी वयाच्या 35व्या वर्षी ते बुद्ध झाले. तर आपल्याला सर्वांना सर्वज्ञता, बुद्धत्व, संबोधी, बोधी
जर लवकरात लवकर आपल्याला प्राप्त करायची असेल आणि अशी जर आपली इच्छा असेल तर आपल्याला 3 गुणाचा विकास करायचा असतो. नंबर 1 करुणा, नंबर 2 बोधिचित्त, नंबर 3 प्रतिपत्ती. या 3 असे मार्ग आहेत की ज्याच्याद्वारे आपण बुद्ध, बोधी, सर्वज्ञता ही अवस्था आपण प्राप्त करू. या 3 स्थानावर, या 3 ठिकाणी आपल्याला प्रयास, प्रयत्न, वीर्य, सतत प्रयत्न आपल्याला करायचं असतं. आपलं व्यावहारिक, सामाजिक, कौटुंबिक जीवन जगत असताना हे जीवन फक्त जगण्याचं हे साधन आहे आणि आपल्या जीवनाचं साध्य मात्र आपल्याला बुद्ध व्हायचं आहे असं मात्र आपल्या मनामध्ये हे पहिल्यांदा कोरून ठेवलं पाहिजे. आपल्याला बुद्ध व्हायचं आहे, आपल्याला बोधी प्राप्त करायची आहे, आपल्याला संबोधी प्राप्त करायची आहे, म्हणजे आपल्या मनाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आपल्या मनाला परम सुखापर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. आपल्या मनाला परम शांतीपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. आपल्या मनाला या आंतरबाह्य जगाचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून द्यायचं आहे. आणि म्हणून या मार्गावर आपल्याला 3 ठिकाणी काम करायचं आहे. नंबर 1 करुणा, नंबर 2 बोधिचित्त आणि नंबर 3 प्रतिपत्ती. तर या ठिकाणी एक प्राचीन ग्रंथ आहे आर्य धर्म संगती नावाचा. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ह्यामध्ये हिंदीमध्ये आहे, मी मराठीमध्ये त्याचं रूपांतर करून सांगेन. तब भगवान बुद्ध से बोधिसत्व महासत्व आर्य अवलोकितेश्वर ने यह कहा. भगवान बुद्ध से किसने कहा? आर्य अवलोकितेश्वर. बुद्ध से बोधिसत्व महासत्व आर्य अवलोकितेश्वर ने यह कहा, भगवान बोधिसत्वों को अनेक धर्मों की शिक्षा नहीं लेनी चाहिए. जे बोधिसत्व जे असतात त्यांना अनेक धर्माची शिक्षा घेण्याची गरज नाही. तर ते म्हणतात, भगवान बोधिसत्व के द्वारा एक धर्म को आधार बनाकर. कौन सा एक धर्म आहे? खूप मनोरंजक आहे हे सगळं. तर बोधिसत्व के द्वारा एक धर्म को आधार बनाकर अवबोध करने पर सभी बुद्ध धर्म उसके करतल पर आ जाते हैं. तर सगळी बुद्ध धर्म, सर्व बुद्ध धर्माची जी काही शिकवण आहे, जो मार्ग आहे, तो त्याच्या करतलावर येतो फक्त एक धर्मामुळे. एक धर्माचा त्यांनी हे केलं पाहिजे. तर कुठला आहे तो धर्म? वह एक धर्म क्या है? तर वह है महाकरुणा. कोणता आहे? महाकरुणा. करुणा, महाकरुणा हे 2 शब्द आहेत. तर आपण या मार्गावर, बुद्ध मार्गावर जात असताना आपल्यामध्ये करुणेचा विकास आपण करायला पाहिजे. करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे जगातील, विश्वातील जे सत्व आहेत, मनुष्य आहेत, प्राणी आहेत, त्रियोगिनीतील कीटक, पशुपक्षी आहेत, दृश्य अदृश्य जगातील सर्वच. जर तुम्ही भवचक्र बघितला असेल तर त्यामध्ये 6 लोक दाखवणार आहेत. तर या 6 लोकांमधील त्यांचं दुःख जे आहे, या सर्वांना दुःखातून मुक्त करण्याची जी करुणा आहे, त्या करुणेचा आपण विकास करायचा आहे. आणि ते आपल्या रोजच्या व्यवहारातली ती साधना आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं एक वक्तव्य आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि ते वक्तव्य आहे, बुद्ध धम्म तत्वतः आणि मूलतः सामाजिक आहे. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. कारण बोधिसत्व हा कधीही समाजाचा त्याग करत नाही. तो आपलं तोंड
भिंतीकड करत नाही. बोधिसत्व आपलं मुख या समाज हितार्थ कार्यासाठी, त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी उपाय तो करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी गोष्ट, जे उपासक उपासिका ज्या आहेत त्यांनी ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आपल्याला या समाजासाठी, या सत्वांसाठी आपल्यामध्ये करुणा उत्पन्न करण्याचा आपण प्रयास करायचा, कारण बुद्ध धम्माचं मूल करुणा आहे. उदाहरण बघा, सिद्धार्थ गौतम ग्रस्त होते, 29व्या वर्षापर्यंत घरात राहिले आणि त्यांनी गृहत्याग का केला? या सर्व सत्वांचं दुःख पाहून त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी ते घराच्या बाहेर पडलेले आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल, आपण भगवान बुद्धांच्या प्रज्ञेचा विचार करत असतो, तो तर भाग आहे, परंतु मूल आहे, जे बीज आहे ते करुणा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी करुणेचा विकास करणं गरजेचं आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाकारुणिक होते, करुणावान होते, आणि म्हणून त्यांच्याकडून सत्व हितार्थ कार्य असं काही घडलं की आपण सातत्याने त्यांची स्तुती करत असतो, सातत्याने आपण त्यांचं स्मरण करत असतो, सातत्याने आपण त्यांचा जयघोष करत असतो, सातत्याने आपण त्यांच्या जयंतीमध्ये त्यांच्या विचाराचं गुणगान करत असतो, सातत्याने आपण त्यांच्या सगळ्या विचाराविषयी आपण उहापोह करत असतो. तर या सगळ्याकडे जर आपण गोष्ट लक्षात ठेवली तर करुणा बुद्ध धम्माचं मूळ आहे, करुणा बुद्ध धम्माचं बीज आहे, करुणा आपल्याला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी तो आधार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्व प्राणी मात्र समान आहे, ही भावना पहिल्यांदा आपल्यामध्ये वृद्धिगत झाली पाहिजे. सर्व प्राणी मात्र समान आहेत आणि सर्वांसाठी मला त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रयास करायचा आहे. म्हणून इथे आपल्याला सर्वज्ञतेच्या प्राप्तीसाठी पहिला जो क्रमांक आहे करुणा, दुसरा तो क्रमांक आहे बोधिचित्त, तिसरा जो क्रमांक आहे प्रतिपत्ती. आता या ठिकाणी जी करुणा आहे, सर्व सत्वार्थ हितार्थ त्यांना दुःखातून मुक्त करण्याची मानसिक स्थिती. महाकरुणा आहे, सर्व प्राणी मात्रांचं दुःख बघून जेव्हा तो बोधिसत्व त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि तो उपायाच्या द्वारे प्रयास करत असतो, प्रज्ञा आणि करुणेच्या द्वारे त्यांना दुःखातून मुक्त करण्याचा प्रयास करत असतो, तेव्हा त्याची जी स्थिती असते त्याला आपण महाकरुणा असं म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, व एक धर्म जेव्हा बोधिसत्व एक धर्म जेव्हा तो उत्पन्न करतो तेव्हा बुद्ध धम्म त्याच्या करतलावर, संपूर्ण बुद्ध धम्म त्याच्या करतलावर येतो. आणि तो कोणता आहे एक धर्म? तो महाकरुणा आहे. तर भगवान महाकरुणा से ही सभी बुद्ध धर्म बोधिसत्व के करतल पर स्थित हो जाते हैं. तो आम्ही आपणा सगळ्यांना ही करुणा, महाकरुणा जो भाग आहे तो समजून घेतला पाहिजे. आणि याच्यावर बरंच कमी जोर प्रवचनकर्ते देत असतात. आणि जो करुणा, महाकरुणा ही गोष्ट मानतच नाही तर तो बौद्ध असू शकत नाही, या मार्गावर तो जाऊ शकत नाही. तर या ठिकाणी आपल्याला एक आणखीन एक ग्रंथ आहे प्राचीन, आर्य गया शीर्ष में भी विस्तार से कहा गया, मंजुश्री बोधिसत्व की चर्या का आरंभ क्या है, अधिष्ठान क्या है. तर जो बोधिसत्व जे आहेत त्यांचा जे चर्या आहे, त्यांचा जो मार्ग आहे, त्यांचा जो रस्ता आहे, त्याचा आरंभ काय आहे, त्याची सुरुवात काय आहे. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे त्याची सुरुवात आणि त्याचा अधिष्ठान काय आहे. तर मंजुश्री ने कहा बोधिसत्वों की चर्या का आरंभ तो महाकरुणा आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आपण बुद्ध मार्गाने जातो तर त्याचा आरंभच महाकरुणेने होतो. जेव्हा आपण बुद्ध मार्गाने जातो त्याचा प्रारंभ, त्याचा आरंभ, त्याची सुरुवात करुणा आहे, महाकरुणा आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं जे अधिष्ठान आहे, अधिष्ठान काय? सत्व. सत्व म्हणजे काय? समाज, प्राणी
सर्व सत्वार्थ हितार्थ कार्य करणं हे बौद्ध व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे. सत्वार्थ हितार्थ कार्य करण्याची प्रवृत्ती बनवणं हे बौद्ध व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे. हे प्रारंभ आहे, ही सुरुवात आहे. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे त्याचं अधिष्ठान सत्व आहे आणि म्हणून बोधिसत्व कधीही समाजाचा त्याग करत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे तुम्ही पहा. बाबासाहेब आंबेडकरजींना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व म्हणण्याच्या पाठीमागचे जी काही महत्त्वपूर्ण जे कारण आहेत, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्यांच्या अवस्थेमध्ये सर्व बोधिसत्वांचेच गुण आहेत आणि म्हणून बोधिसत्व हे त्यांना जागतिक धम्म परिषदेमध्ये त्यांना ती काठमांडूमध्ये जागतिक धम्म परिषदेमध्ये काठमांडूमध्ये संगतीमध्ये त्यांना हे बोधिसत्व नावाने त्यांना त्यांचं गुणगौरव करण्यात आलेला आहे. त्यांना बोधिसत्व म्हणण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहता की बाबासाहेबांचं पूर्ण कार्य करुणेने युक्त आहे. त्यांची प्रज्ञा तेवढीच प्रबळ आहे आणि त्यांचं करुणा तेवढीच प्रबळ आहे आणि अशा प्रकारचा व्यक्ती करुणेने भारलेला असतो आणि प्रज्ञेने पूर्ण असतो तेव्हा तो लोकहितार्थ कार्य करतो. आणि म्हणून बौद्ध परिभाषेत असं म्हटलेलं आहे, जो राजा आहे, जो मंत्री आहे, जो समाजसेवक आहे, तो करुणेने पूर्ण असला पाहिजे तर समाज हित होऊ शकतं. तो करुणेने पूर्ण नसेल आणि क्लेशावरणाने युक्त असेल तर समजा त्या देशाचं त्या समाजाचं वाटोळं झालं. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात, अंततः सभी बुद्ध धर्मों की मूल करुणा ही है. महाकरुणा के परिग्रह से ही भगवान बुद्ध सर्वज्ञ पद प्राप्त करके समस्त जगत के लिए कार्य करते रहते हैं. तो भगवान बुद्ध ने भी वो महाकारुणिक थे, महाप्रज्ञावान थे और यासाठी त्यांनी सर्व लोकहितार्थ कार्य केलेलं आहे. मध्ये मध्ये मी हिंदी भाषा बोलत आहे. माझं मराठी बोलण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की महाराष्ट्रातील जे मराठी भाषिक आहेत त्यांना धम्म समजावा या उद्देशाने मी या ठिकाणी मराठीत बोलण्याचा प्रयास करत आहे. बरेच दिवस झाले मी मराठीतून बोलत नाही आणि त्यामुळे मराठी विसरलेसारखी झालेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला निर्वाण जे आहे, जे निर्वाण जे आहे, एकल निर्वाण जे आहे त्याच्यामध्ये न जाण्याचं जर काही कारण असेल आणि अप्रतिष्ठित निर्वाण प्राप्त करण्याचं जर काही कारण असेल तर ही करुणा आहे, ही महाकरुणा आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. मी क्रमशः या प्रवचन देत राहीन, क्रमशः मी बोलेन, कारण मी आत्ता जे काही तुमच्यासमोर मांडलेलं आहे त्याच्यामधला सारांश असा आहे की आपण या मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि या मार्गाचा कुठं जायचं आहे, काय प्राप्त करायचं आहे हे मात्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपण मनुष्यच नाही तर मनुष्याच्या बुद्ध ही सर्वज्ञची अवस्था प्राप्त करण्यासाठी, बोधी प्राप्त करण्यासाठी, यथार्थ ज्ञानापर्यंत आपल्याला जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयास करायचा आहे. आणि तो प्रयासाचा शुभारंभ जो आहे करुणा, महाकरुणा, बोधिचित्त, प्रतिपत्ती असे मार्ग आहेत आणि त्या मार्गावर मी उत्तरोत्तर चर्चा करेन. कारण प्रवचन खूप मोठं होईल त्यामुळे मी तर संक्षिप्त प्रवचन देण्याच्या उद्देशाने बसलेला आहे. तर आपण ध्यानपूर्वक ऐकलात याबद्दल धन्यवाद. थँक्यू.